अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात वटपौर्णिमा उत्साहात साजरी। जन्मोजन्मी हाच पती मिळो म्हणून वडाच्या झाडाला 7 फेरे मारून बांधला धागा। वटपौर्णिमा हा सण गेल्या शेकडो वर्षापासून चालत आला आहे। आजही हा धार्मिक सण मोठ्या उत्साहाने महिला सुहासिनी साजरा करतात। सावित्रीने आपला पती सत्यवान याचे गेलेले प्राण पुन्हा मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यातून हा वटपौर्णिमा सणाला सुरुवात झाली, अशी आख्यायिका जोडली गेली आहे। मंगळवारी दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महिलांनी नऊवारी साडी परिधान करून तसेच अलंकार चढवून वडाच्या झाडाला जाऊन पूजन करून तसेच आपल्या मनातील इच्छा बोलून आपल्या पतीला 7 जन्म हाच पती आपल्याला मिळू दे अशी प्रार्थना केली। यानंतर जमलेल्या महिला सुहासिनी यांनी हातात दोरा घेऊन 7 फेऱ्या मारून दोरा बांधला। यावेळी अनेक महिलांनी वटपौर्णिमा वाण एकमेकांना देऊन पाया पडले। आपल्या पतिराज तसेच घरातील लहान थोर मंडळी यांना वटपौर्णिमाचं वाण देऊनही आशीर्वाद घेतले। अनेक गावात वडाच्या ठिकाणी नवविवाहिता जोडपे यांचे वडाचे पूजन करून वटपौर्णिमा साजरी केली। यावेळी वटपौर्णिमा उपवास देखील धरला जातो। वाणमध्ये फणसाचे गरे, आंबा, अननस, केळी इतर पदार्थांचा समावेश केला जातो। वडाच्या पानाचं पुडं तयार करून ते सर्व पदार्थ घालून त्यामध्ये बांगड्या, आणशीचे दोरे असं देऊन महिलांना वाण दिलं जातं। अश्विनी संदीप पांबरे, मठगली संकेश्वर। आज वटपौर्णिमा आहे आणि इकडे सगळे वटाची पूजा करायसाठी आले। ह्याचं वैशिष्ट्य असं की सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण यमाच्या दारातून परत आणण्यासाठी हे व्रत केलेले आहे। तेव्हापासून जे ही सुरुवात झालेली आहे तेव्हापासून सगळे हे व्रत करतात आणि हे व्रत सावित्रीने केलेले व्रत आहे आणि 7 जन्मी हाच पती मिळावा त्यासाठी हे व्रत। मी अश्विनी संदीप पांबरे, मठगली संकेश्वर। मठामध्ये आज बऱ्याच सावित्री जमलेल्या आहेत। त्याचं कारण असं की आज वटपौर्णिमा आहे आणि ह्या वटपौर्णिमेचं वैशिष्ट्य असं आहे की सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमाच्या दारातून परत आणलेले आहे। तेव्हापासून सावित्रीने हे व्रत चालू केलेले आहे आणि तेव्हापासून सगळ्या सावित्री आपल्या पतीसाठी हाच नवरा हाच पती जन्मोजन्मी लाभावा यासाठी हे केलेलं व्रत आहे। थँक्यू। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता। पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।